मला घरकुल नाही भेटलं. नाव काय तुमचं ताई? चंद्रकलाबाई वानखडे. ओके. शंकरराव. आणि मग तुमचं रस्ता रुंदीकरणामध्ये घर एक काढलं का? घर पाडलं का? हो, घर पाडलं बाय. का बरं? म्युन्सिपाल्टीनं पाडलं ना. तू होता नाही तर बरं बरं बरं, ते पाडलं. पण तुम्हाला घरकुल योजना मिळाली की तुमचं काम होईल? एक चेक भेटला. चेक कितीचा होता? पहिला चेक एवढाचा भेटतो. लाख, 2 लाख, 1.5 लाख? 40,000. 40,000 रुपये मिळाले तुम्हाला? नाही, बरोबर. जमिनीचा भावच तेवढा आहे, त्यामुळे त्याचा जो काय व्हॅल्युएशन करून भाव होतो तोच देतात. आता तुमचा प्रश्न काय आहे की तुम्हाला घरकुल योजना पाहिजे ना? ठीक आहे, मी फॉरवर्ड करतो. एक चेक भेटला तर मला भेटलंच नाही ना. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी पाठवतो व्हिडिओ. हां, मग आम्ही कोर्टात केस टाकली. हां बरं. हां, कमळ. बोला आता. तुमच्या मुलाच्या नावावर घर आहे का? मुलाचं नाव काय आहे? पंजाब ज्ञानेश्वर वानखेडे. ज्ञानेश्वर वानखेडे. ते कुठे असतात? काय काम करतात? बकऱ्याचं काम करतात. शेतकरी मजूर आहे. मजूर करतो. आणि किती वर्षाला किती पैसे मिळतात? महिन्याला किती मिळतात? 5,000 मिळतात का? 5,000 महिना, तो 2,000 महिना, किती मिळतात? फक्त पोट भरतं एवढंच? ओके ओके. मग तुम्ही ते लाडकी बहीण योजना का नाही घेत? लाडक्या बहिणीची योजना म्हाताऱ्या माणसाला नाहीये. ओके ओके, म्हणून नाही. लाडकी बहीण योजना आहे. ठीक आहे, लाडका भाऊ पण येईल. आता निवडणूक झाली की बघू आपण. ठीक आहे. हां, कारण आता काय झालं, लाडक्या बहिणीला देतात मग भाऊ पण चिडले. सगळं बहिणीला देऊन राहिले, आम्हाला काय देतच नाही. ते आपण द्यायचा प्रयत्न करूयात. आणि लाडक्या आई, लाडकी भाऊ, लाडके बाबा, आम्ही सगळे लाडके का दोडके. तर आपण बघू. हा व्हिडिओ मी यासाठी काढतोय, घर दाखवतो. हेच आहे तुमचं घर? हा, हे याचा नंबर आहे. हा, याचा नंबर दिसेल ना. हा नंबर आहे ना. हा, हे काय नंबर आहे? घर नंबर आहे. आणि हे बाथरूम, संडास. ह्याच्यावर पण छप्पर नाही. ओके. चौकाच्या नावे करून दिलं घर. मोठ्याली चेक नाही भेटले. आणि हा कोण तुझं नातू आहे? नाव काय रे तुझं? प्रदीप. प्रशिक. काय शिकतो तू? इंग्लिश का मराठी? इंग्लिश मीडियम. इंग्लिश आवडतं का? नाही आवडत. गणित आवडतं? गणित? गणितामध्ये हुशार आहे का? किती मार्क मिळतात? पूर्ण 50. 100 पैकी 50? नाही, 50 पैकी 50. अरे वा, मस्त, हुशार आहे. अरे मग तू लई पैसे कमवणार मोठं झाल्यावर, नाही का? एवढं हुशार आहे मग. चांगलं आहे, चांगलं आहे. सांगा जरा. हा, हे बांधलं तर इथं बोट दाखवा जरा. हा हा, बकऱ्या मकऱ्या विकून एवढं बांधलं. ह्याला किती खर्च केला? 40-50 हजार खर्च केला. जास्त झाला. अजून किती लागणार आहेत पैसे? अजून 2 लाख लागणार साधारण. 2-1 लाख रुपये म्हणजे होऊन जाईल का घर? तुम्ही बांधून जाल त्यांना? तुमचे कोणी कॉन्ट्रॅक्टर वगैरे तुमच्या ओळखीचे? म्हणजे 2 ते 2.5 लाख रुपये अजून पाहिजे. बरोबर बरोबर ना. साधारण त्यांना 40,000 मिळाले म्हणले, पण ते पुरणार नाही. तर महागाई वाढली, त्यामुळे ठीक आहे. आपण हा मुद्दा उचलून धरूयात आणि बघू काय करता आलं तर. संडास, बाथरूम आहे. हो हो हो. हे रेल्वेची जागा आहे. कुठली? हा, कसली जागा आहे? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. रेल्वेच्या जागेत बांधलो. ठीक आहे, मी बघतो, काय व्हिडिओ टाकतो सोशल मीडियावरती आणि तो व्हायरल करतो. हां, ठीक आहे, धन्यवाद. आणि बीजेपीला मत द्या. आमचा तिकडे सुमित दादा माहितीये का? हां, सुमित दादांना मत द्या. हां, वर्षानुवर्ष त्यालाच मत देते. हां, सुमित दादाला मत द्या. आपण प्रयत्न करू नक्की नक्की. हां, थँक्यू.